HSRP हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट राज्य सरकारने बंधनकारक केल्यानंतर आता लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत। ही नंबर प्लेट मिळवण्यासाठी कुठल्या वेबसाईटवरून बुकिंग करायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, ही नंबर प्लेट त्यांना कशी मिळणार आहे, या नंबर प्लेटची किंमत काय असणार आहे, ही नंबर प्लेट आपल्याला कोण बसवून देणार आहेत, असे विविध प्रश्न लोकांच्या मनात आहेत। आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत पुणे आरटीओ विभागाचे डेप्युटी आरटीओ स्वप्नील भोसले सर आहेत। ते आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस समजून सांगणार आहेत। या सर्व बाबत आपण आज आता लोकांना एक सॅम्पल डेमो देऊयात। सर्वांनी transport.maharashtra.gov.in या शासनाच्या संकेतस्थळावरून HSRP नंबर प्लेटसाठी बुकिंग करायचं आहे। आपण ह्या वेबसाईटवरती गेला की आपल्याला हे मोठं पृष्ठ ओपन होईल। या होम पेजवरती HSRPचा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती तो ऑप्शन आपण सिलेक्ट करायचा। तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर HSRP ऑनलाईन बुकिंग म्हणून एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं। आपलं वाहन ज्या कार्यालयामध्ये नोंदणी झालेलं असेल ते कार्यालय सिलेक्ट करायचं। आपण एक पुण्याचा डेमो घेणार आहोत, MH12 आपण सिलेक्ट केलेला आहे। त्याच्यानंतर ह्या पेजवरती बूट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणून जो ऑप्शन आहे तिथं बूटवरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हे पेज ओपन होतं। आपण ज्यावेळेस HSRPच्या नंबर प्लेटच्या बुकिंगसाठी बसाल त्यावेळेस आपण RC बुकचा फोटो किंवा त्याची ओरिजिनल कॉपी सोबत घेऊन ठेवाल। आपल्याला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, चॅसेस नंबरचे शेवटचे 5 अंक, इंजिन नंबरचे शेवटचे 5 अंक आणि मोबाईल नंबर एंटर करावा लागतो आणि कॅप्चा। मोबाईल नंबर वाहनशी लिंक असणारा असेल किंवा लिंक नसेल तरी काही अडचण नाहीये, तो केवळ OTP साठीच आहे। ह्या पेजला आपण ह्या डिटेल्स एंटर केल्या की त्याच्यानंतर आपल्याला पुढचं हे पेज ओपन होतं। ह्या पेजमध्ये आपल्याला आपल्या वाहनाचं भारत स्टेजचे जे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स एंटर करायचे, ते देखील RC वरती असतात। जर आपल्या वाहनाचे BH नॉर्म्स आपल्याला माहित नसतील तर आपण गुगलवरती त्या पिरियडमध्ये जो काही BH नॉर्म्स असतील ते सिलेक्ट केले तरी देखील सिस्टीम ऍक्सेप्ट करते। त्याच्यानंतर ह्या बाकी डिटेल्स वाहन पोर्टलवरून फेच होतात, त्या आपण काही चेंज करण्याची आवश्यकता नाहीये। इम्पॉर्टंट 2 गोष्टी आहेत फॉर्म भरताना सर्वांनी लक्षात ठेवाव्या। ओनर नेम हे जे आपलं RC वरती नाव असेल ते आहे तसं टाईप करायचं आहे आणि बिलिंग ऍड्रेस देखील जो RC वरती आहे तो आहे तसा टाईप करायचा आहे। त्याच्यामध्ये जर काही चेंजेस केले तर सिस्टीम ते ऍक्सेप्ट करत नाही। म्हणजे अर्थात RC बुकवर जे काही डिटेल्स आहेत तेच या फॉर्म मध्ये आपण भरायचे आहेत। बरोबर। आपण ईमेल ID देखील मेन्शन करायचा आहे। ईमेल ID वरती आपल्याला जो इनवॉइस आहे तो इनवॉइस आणि जे अपॉइंटमेंटची रिसीट आहे ती रिसीट प्राप्त होते। हे आपण सबमिट केल्यानंतर आपल्याला हा ऑप्शन ओपन होतो। ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला अपॉइंटमेंट ऍट अफिक्सेशन सेंटर जे व्हेंडर्सने डिसाईड केलेले सेंटर्स आहेत त्या सेंटरची लिस्ट येते। त्या सेंटरच्या लिस्टपैकी जे आपल्याला आपल्या जवळचं सेंटर आहे ते आपण सिलेक्ट करू शकता। किंवा एक दुसरं ऑप्शन आहे तर होम फिटमेंट म्हणून। सर्व व्हेंडर्सनी होम फिटमेंटची सुविधा देखील केलेली आहे। त्याच्यासाठी आपल्याला HSRPच्या चार्जेस व्यतिरिक्त ऍडिशनल चार्जेस आहेत ते देखील इथं मेन्शन केलेत। मोटरसायकलसाठी 125 रुपये आणि मोटरसायकल व्यतिरिक्त इतर सर्व वाहनांना 250 रुपये जास्तीचे आपल्याला पे करावे लागतील। म्हणजे काय सर, आपल्याला हे चार्जेस एक्स्ट्रा का भरावे लागणार? आणि म्हणजे 2 व्हीलरला किंवा रिक्षा असेल किंवा 4 चाकी असेल, काय किमती आहेत या नंबर प्लेटच्या? HSRP नंबर प्लेटच्या किमती आहेत मोटरसायकल आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये एक्सक्लुडिंग GST सहित ते 531 रुपये होतात। 3 व्हीलरसाठी 500 रुपये आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे वाहन आहेत त्यांना 745 रुपये आहेत एक्सक्लुडिंग GST। आपण हे जे चार्जेस आहेत तर एखाद्याला जर फिटमेंट सेंटरवरती वाहन घेऊन जायचं नसेल, त्याला जर त्याच्या वाहनाला घरीच येऊन HSRP नंबर प्लेट बसवावी असं अपेक्षित असेल तर ते होम फिटमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करू शकतील। त्यांना फक्त नंबर प्लेटच्या चार्जेस व्यतिरिक्त हे ऍडिशनल चार्जेस पे करावे लागतील। आपण हे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज ओपन होतं, त्याच्यामध्ये आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते। ज्या डेट्स अवेलेबल आहेत ते आपल्याला ओपन दिसतात, त्यांचे स्लॉट्स पण दिसतात। आपण आपल्या सोयीची अपॉइंटमेंटची तारीख सिलेक्ट करायची, स्लॉट सिलेक्ट करायचा। त्याच्यानंतर आपल्याला बिलिंगचं डिटेल्स येतात HSRPची। मी आता आपल्याला सांगितलं तसं आता हे 4 व्हीलरचं एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे। 745 रुपये त्याची कॉस्टिंग आहे, 18% GST 134 रुपये 10 पैसे आणि टोटल कॉस्ट 879.10। हेच जर आपण होम फिटमेंट ऑप्शन सिलेक्ट केला असता तर याच्यामध्ये 250 रुपये ऍड झाले असते। म्हणजे लोकांना जर घरपोच ही नंबर प्लेट हवी असेल तर तो देखील ऑप्शन उपलब्ध आहे। आपण हे रिसीट चेक केल्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन कन्फर्म अँड पे म्हणून येतो। आपण ते कन्फर्म अँड पे केलं की आपल्याला हा QR कोड ओपन होतो पेमेंटसाठी आणि आपण पेमेंट करू शकता। म्हणजे अर्थात सिनियर सिटीजनसाठी देखील
या वेबसाईटमध्ये म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांची देखील लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. जर त्यांना होम फिटमेंट हवी असेल म्हणजे थेट ही नंबर प्लेट बुक केल्यानंतर तुमच्या घरापर्यंत ही नंबर प्लेट पोहोचेल, तो माणूस ही नंबर प्लेट तुमच्या घरी घेऊन येईल आणि तुम्ही गाडी त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर ही नंबर प्लेट ते फिट करून देणार आहेत. ही नंबर प्लेट फिट करण्यासाठी देखील काही खास इन्स्ट्रक्शन्स आहेत. सर, ते इन्स्ट्रक्शन्स काय आहेत? HSRP नंबर प्लेट हे नॉन रियुजेबल स्क्रूज वापरतात, त्याला स्नॅप लॉट्स बोलतो आपण त्याला. त्या स्क्रूजनेच त्या नंबर प्लेट फिक्स करायचे आहेत आणि ते नंबर प्लेट फिक्स केल्यानंतर जो नंबर प्लेटवरती पिन नंबर आहे तो वाहन प्रणालीमध्ये तो व्हेंडर एंटर करेल. लोकांना आव्हान आहे की कोणत्याही फेक वेबसाईटवरून नंबर प्लेटसाठी बुकिंग करू नये. transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचाच वापर करावा. याबाबत काही तक्रारी उद्भवल्यास त्या संकेतस्थळावरती देखील कॉन्टॅक्ट पर्सन, ईमेल ID वगैरे सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे अर्थात फक्त ही संपूर्ण प्रोसेस करण्यासाठी आपल्याकडं रजिस्ट्रेशन बुक असणं म्हणजे जे वाहनाचं बुक आहे ते असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये सगळे काही डिटेल्स वाहनाचे असतील तेवढंच. हो, बरोबर. ऑनलाईन अप्लाय करत असताना काही एरर आली तर शक्यतो कॅप्चा रिफ्रेश करून पहा. बऱ्याच वेळेस कॅप्चाची एरर येते. तरी देखील जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर त्या संकेतस्थळावरती ग्रीव्हन्सचं रिड्रेसलची सुविधा आहे, आपण त्याच्यावरती आपली कंप्लेंट रेज करू शकता. आता कम्प्युटरवर बसून करतोय, पीसीवर बसून करतोय, हे सगळं मोबाईलवर सुद्धा उपलब्ध आहे. आपण मोबाईलनी करू शकतो हे सगळं. आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून देखील हे संकेतस्थळावरती ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकता, काही अडचण नाहीये. आणि हे सगळे पेमेंट ऑनलाईन सुद्धा होऊ शकतात. पेमेंट ऑनलाईनच आहेत, ऑफलाईन नाही आहेत. सर, पुन्हा एकदा लोकांना प्रश्न पडलाय की हे नंबर प्लेट बदलल्यानंतर काय फायदा होणार आहे? HSRP नंबर प्लेट बदलल्यानंतर आपला वाहन चोरी होण्याचं, वाहन कोणत्या गुन्ह्यामध्ये यूज करण्यात थोडासा आळा बसेल याच्यात. कारण HSRP नंबर प्लेटमध्ये जे युनिक पिन नंबर आहेत ते इतर कोणत्याही याच्यामध्ये नाही आहेत आणि त्यांची वाहन प्रणालीमध्ये एंट्री असणार आहे. शेवटची तारीख म्हणजे जोपर्यंत आपण हे रजिस्ट्रेशन म्हणजे हे नवीन नंबर प्लेटसाठी करायचंय ती 31 मार्च होती. ही मुदत वाढली आहे का? कारण लोकांमध्ये एकदम पॅनिक झालेले आहेत, कसं करायचंय, बरेच लोकांना काही माहीत नाहीये. सध्या शासनाने 30 एप्रिल 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे, पण तरी देखील सर्व लोकांना आव्हान आहे की आपण लवकरात लवकर आपली नंबर प्लेट बदलून घ्यावी वाहन प्रणालीद्वारे. सर, साधारण बुक केल्यानंतर कधीपर्यंत ही नंबर प्लेट लागेल आणि तो माणूस आलाय हा योग्यच माणूस आहे तोच आहे, कसं समजायचं? ज्यावेळेस आपण अपेट सेशन सेंटरला जाल त्यावेळेस आपली ओरिजिनल RC सोबत घेऊन जाल किंवा त्याची फोटोकॉपी सोबत घेऊन जाल. अपॉइंटमेंटला आपण गेलात की आपल्याला तिथं नंबर प्लेट तयार असते आपली, आपल्या त्या स्लॉटमध्ये आपल्याला नंबर प्लेट बसवून दिली जाते. जर आता माझी गाडी पुण्याची नसून, मी पुण्यात आहे, माझी गाडी पुण्यात आहे आणि माझी गाडी पुण्याची नसून साताऱ्याची आहे किंवा कोल्हापूरची आहे, कसं, कुठं जायचं आणि काय करायचं या वेबसाईटमध्ये जाऊन? अपेट सेशन सेंटरवरती होतो अपॉइंटमेंट ॲट अपेट सेशन सेंटर. तिथं सेंटर सिलेक्ट करताना फक्त नागपूरचं सेंटर सिलेक्ट न करता त्या व्हेंडरचं जे पुण्यामधलं सेंटर असेल ते सेंटर सिलेक्ट करायचं किंवा आपल्याला होम फिटमेंटचा देखील ऑप्शन आहे. म्हणजे कुठेही जाण्याची गरज नाही, यामध्ये फक्त बदल करायचे आहेत आणि तुमची गाडी कुठेही असली तरी तुम्हाला ती HSRP ही नंबर प्लेट उपलब्ध होऊ शकते. जसं सरांनी सांगितलं आहे, बऱ्याच लोकांच्या मनात ते प्रश्न असतील आणि सरांनी समजून सांगितलेलं आहे, त्यामुळं बऱ्यापैकी हे सगळं क्लिअर झालं असेलच. त्यामुळं जी तारीख आहे, जी शेवटची तारीख होती, अन्यथा तुम्हाला कारवाईला समोर जावं लागलं असतं, मात्र ही तारीख आता वाढवून देण्यात आलेली आहे. एप्रिलच्या शेवटपर्यंत तुम्हाला ही नंबर प्लेट बसवणं आपल्या गाडींना बंधनकारक आहे. 2019च्या अगोदरच्या गाड्या अर्थात त्याच्यानंतर पूर्वीच्या गाड्यांना सगळ्यांना देण्यात आलेलं आहे, मात्र त्याच्या अगोदरच्या गाड्या असतील तर त्यांना हे HSRP हाय सिक्युरिटी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं हे बंधनकारक आहेत. आणि अशा पद्धतीने आणखीन काही लोकांच्या मनात प्रश्न असतील तर ते देखील RTOच्या या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथं विचारू शकता. वेगवेगळे जे कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे आणि सहजतेने तुम्हाला ही नंबर प्लेट घरपोच होऊ शकते, येऊन बसू शकतात, किंबहुना तुम्ही देखील त्या ठिकाणी जाऊन फिटमेंट सेंटरला जाऊन ती नंबर प्लेट बसू शकता. कॅमेरामॅन विजय राऊत, मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.